आज बनवणार आहे लाल भोपळ्याचे सूप। सूप बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। हे सूप खूप हेल्दी आहेच, पण वेट लॉससाठीही खूप फायद्याचे आहे। सूप थिक होण्यासाठी आपण कोणतीही पावडर किंवा कॉर्नफ्लॉवरचा अजिबात वापर करणार नाही। तर चला मग सूप कसं बनवायचं बघूया। गॅस ऑन करायचा, त्यावरती पातेले घ्यायचं आणि 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घ्यायचं। भोपळ्याच्या फोडी अशा प्रकारे मी चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। त्यानंतर 1 टमाटर घालायचं। टमाटर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। भोपळ्याच्या फोडी शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात। आता 10 मिनिटं झाले आहेत तर मी गॅस बंद करून घेतला आहे। भोपळ्याच्या फोडी शिजल्या आहेत का नाही ते चेक करूया। तर भोपळ्याच्या फोडी एकदम परफेक्ट मऊसूत अशा शिजल्या आहेत। तर त्यातील एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते मी चाळणीवरती या फोडी काढून घेऊन बाजूला काढून घेते। भोपळा व टमाटरच्या फोडी थंड करण्यासाठी ठेवून द्यायच्या। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतल्यानंतर त्याची एक स्मूथ अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी याची एक पेस्ट बनवून घेतली आहे, अशा प्रकारे तयार झाली आहे। तर जे गाळून घेतलेलं पाणी आहे तेच मी परत पातेल्यामध्ये घेतलेले आहे। त्याच पाण्यामध्ये भोपळा व टमाटरची स्मूथ अशी पेस्ट यामध्ये ओतून घ्यायची व पळीने एकदा हलवून घ्यायचं, जेणेकरून तळाला पेस्ट आपली चिटकणार नाही। त्यानंतर यामध्ये घालायचे चवीनुसार थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर घालायचे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे सिक्रेट मसाला, तो म्हणजे आहे मॅगीमध्ये जो मसाला पाऊच येतो तो आहे, तो मी एक पूर्ण हा वापरणार आहे। या मसाल्यामुळे सूपची चव इतकी छान लागते। मसाला मिक्स होण्यासाठी पळीने पुन्हा एकदा हलवून घ्या आणि याला छान उकळी काढून घ्या। दाटसर असं सूप आपलं तयार आहे। हे सूप खरंच खूप हेल्दी आहे, याची चव तर खूप अप्रतिम लागते। लाल भोपळ्याच्या सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।